तर पट्टव आपल्याला आहे ना 30 दिवसात काय केलं, अशा भरपूर कमेंट आल्या. 30 दिवसात काय केलं हे आपल्याला आता मी दाखवणार आहे. 30 दिवसाचा आपला फर्स्ट डेचा फर्स्ट ब्लॉग बघा. सुरुवातच बघा आपली कशी झालेली. एकदम मुरमाचं सगळं दिसत होतं, बांधकाम थोडंसं झालेलं होतं आणि बाकी काही झालेलं नव्हतं. 30 दिवसाचा हा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी एवढं काम झालेलं होतं फक्त, आणि शिटिंगचं बी काम चालूच होतं, वर्किंगमध्येच होतं. आणि हे बघा आपल्याला दिसूनच येईल की शिटिंगमध्ये किती काम झालेलं आहे. फ्रंट सगळं ओपन होतं, सगळं ओपन होतं. आपण किती काम केलं 30 दिवसात हे आपल्याला दिसलंच आता. हे बघा शिटिंगचं काम फक्त एक दिवसामध्ये किती कंप्लीट झालं होतं. 5 ते 6 गाळे कंप्लीट झालेले होते. बाकी सगळं बॅलन्सच होतं आणि मुरुम फिलिंग पण आपलं बॅलन्स होतं. समोरनं बघा कसं दिसतंय, हे आपलं ग्रेनाईट होतं. आणि फ्रंटचा व्ह्यू बघा, पूर्णच्या पूर्ण जसं आहे तसंच होतं शेड. त्यामध्ये काहीच काम झालेलं नव्हतं. 30 दिवसात आपण खूप कष्ट करून हे सगळं शेड असं होतं, तर त्याला असं करून दाखवलं आपण. हे बघा समोरचं बांधकाम सगळं झालेलं होतं, शिटिंग पण कंप्लीट झालेलं होतं, फ्लोरिंग कास्ट करून घेतली आपण. यात खूप कष्ट लागलेले आपल्याला, थोडं नाही. लोकांना वाटतं आहे का 30 दिवसात काय केलं. 30 दिवसात एवढं मोठं काम करणं सोपं नाही. बंगला बांधायला बी माणसाला 6-6 महिने लागतात. आम्ही 30 दिवसात एवढं बांधलं आहे. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला नक्की